सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील लिंबाजी साबळे शेती करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। घर कसबसं चालवत असताना मुलाला अर्धांगवायूचा झटका आला। लेकाच्या उपचारासाठी लिंबाजी यांनी अनेक सरकारी दवाखान्यांचे उंबरठे झिजवले, मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही। दुःखाचा डोंगर असतानाच लिंबाजी यांच्या पत्नीचं निधन झालं। त्यानंतर लिंबाजी यांची जणू अग्निपरीक्षा सुरू झाली। 2004 साली लघु पाटबंधारे विभागानं त्यांची 8 एकर जमिनीतील 6 एकर जमीन संपादित केली। संपादित केलेल्या जमिनीच्या पैशातून मुलाच्या उपचाराचं स्वप्न लिंबाजींनी पाहिलं, मात्र पाटबंधारे विभाग आणि भूसंपादन विभागाच्या चक्रा मारल्यानंतर लिंबाजींच्या पदरी निराशा आली। अखेर नैराश्याने ग्रासलेल्या लिंबाजीनं आपली जीवनयात्रा संपवली आहे। 2003 साली आमच्या 2 पाझर तलाव पडले खुनेश्वरमध्ये। त्यातला एक पाझर तलाव माझ्या शेतात पडला आणि एक पाझर तलाव लिंबाजी साबळे यांच्या शेतात पडला। 14 वर्ष झाली त्याचा मोबदला अजून आम्हाला मिळालेला नाही। सातत्याने आम्ही प्रयत्न केला पण आमची टोलाव केली। त्याच्यामुळं लिंबाजी साबळे यांनी आज आत्महत्या केली आणि माझ्यावर सुद्धा तीच पाळी आहे। सरकारनं भूसंपादन केलेल्या जमिनीवर पाझर तलाव झाला। या तलावाचं काम करणाऱ्या ठेकेदाराचे पैसेही मिळाले, मात्र 2004 ला जमीन संपादित होऊनही आपले पैसे मिळाले नाहीत म्हणून लिंबाजी चिंतेत आणि मानसिक दबावाखाली वावरत होता असा आरोप होतोय। गेली 10-15 वर्ष या शेतकऱ्याची जमीन भूसंपादन अधिकाऱ्यांनी शासनाने संपादित केलेली होती। या ठिकाणी पाझर तलाव पडलेला आहे। अद्यापपर्यंत शासनाने तिचे पैसे दिलेले नाहीत। या संकटाला कंटाळून या शेतकऱ्याने आत्महत्या केली। अत्यंत हृदयद्रावक चित्र आहे। शासनाला माझी विनंती आहे, शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं अनुदान मदत दिली पाहिजे। या संदर्भात लघु पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांशी आम्ही संपर्क साधला, मात्र याबाबत उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला। त्यामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित होतोय। संजय पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सोलापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।